अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तथेना दतो ज्ञानराजा सुभाद्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. अध्याय पहिला. श्लोक पहिला. ओवी 78वी. आता तो संसार रूप हत्तीचा सिंह एकांतात व लोकांतात समान समदृष्टीने सदा सर्वदा तो संपूर्ण त्या गुरु जनार्दनाला नमस्कार करू. ज्याच्या कृपाप्रसादाने साधकाला देहात असून देहांगी दिसत नाही आणि संसाराचे वाळवंट हा म्हणता स्वप्नवत होऊन जाते. ज्याच्या कृपा कटाक्षाच्या योगाने अलक्ष्य वस्तू लक्षाशिवाय लक्षित जाते व गुरुत्वाच्या निज पक्षाने साक्षीपणाही विसरला जातो. ज्यांनी शिवाला जागविले, मृत्यूशिवायच मरणाला मारून टाकले, दृष्टी घेऊन अदृश्य दाखविले, असे सारे अंगच देखणे म्हणजे पाहणारे केले. देहामध्येही देहाला विदेही करून टाकले आणि शेवटी ते विदेहीपणाही गेले आणि अखेरीस नेलेपणही जाऊन अवशिष्ट तेवढे शिल्लक राहिले. भावासह अभाव नाहीसा झाला. निसंदेह संध्या निघून गेला. विस्मय विस्मयामध्ये बुडाला व स्वानंद वेडावून गेला. तेथे आवडीनेच भक्त बनलो तो भक्तपणाच्या देवच असल्याचे दिसून आले. तेव्हा भजक आणि भजन करणारा त्याचा निखालस अंत झालेला दिसून लागला. नमनानेच नमन केले, नमस्कार करणारे कुठे गेले हेही समजेनासे झाले. ज्याला नमस्कार करायचा ती वस्तू होणे न होणे नाहीसे होऊन आपण स्वतःच झाला. दृश्य आणि दोघांनाही एकदाच मरण झाले आणि देखणेपण गिळून दर्शनही नाहीसे झाले. आता जिकडे तिकडे देवमयच होऊन गेले. त्यामुळे भक्त अभक्तांचा भाव विसरला. तेव्हा देवही देव स्वभावाला विसरून देवत्वास मुकला. देवपणाने सर्वत्र देवच भरून राहिला. त्यामुळे भक्तापणाने भक्त नाहीसा झाला. दोन्ही भाव नाहीसे होऊन अभेद भावामध्ये अनंत स्वरूप मात्र शिल्लक राहिले. त्यागासहित अत्याग लयास गेला. भोगाबरोबर अभोगही उडाला, योगाबरोबर अयोगही बुडाला आणि योग्यतेचा अहंभाव नाहीसा झाला. त्यातही पुन्हा विशेष हे की सायुज्य स्थितीमध्ये जो दास होऊन राहतो त्याचा आनंद रस अत्यंत अविनाशी व अतर्क्य असा आहे. शिव भूतो शिवो जयते, म्हणजे शिव होऊन शिवाची पूजा करावी व अवस्थेलाच शोभते. एरवी बोलणे हे नुसते बोलणेच आहे. त्या योगाने स्वस्वरूपाचे भजन म्हणजे प्राप्ती होणार नाही. त्या अभेद भावाच्या सेवा सुखामध्ये नारद आनंदाने गातो व नाचतो. शुक सनकादिक जे सारे स्वस्वरूपाचे भक्त झाले ते ह्याच सुखामुळे झाले. सागराला भरती चढली म्हणजे त्याच पाण्याने खाड्याही भरतात. त्याप्रमाणे देवानेच मला आपण देवपण देऊन निजभक्त करून ठेवले. समुद्र आणि नदी यांचे पाणी पाहू गेले तर एकच आहे, पण त्यांचा संगम होतो त्याची शोभा काही विशेष असते. ज्याप्रमाणे परमेश्वराशी एका रूपाने भजन केले असता भजनाचे सुख अधिक दुणावते. आणि डावे आणि उजवे असे शरीराचे दोन भाग आहेत, पण ह्या दोन्ही शब्दांनी बोध होतो तो एका देहाचाच होतो. त्याप्रमाणे देव आणि भक्त असा भेद असला तरी भासला तरी देवपणातच दोघांचे ऐक्य अनुभवास येते. ज्याप्रमाणे गुरु जनार्दनांनी मला आपलेपणाचा मान देऊन तसा अद्वैत भक्त करून ठेवले आहे, तथापि काया वाचा मनाला प्रेरणा करून सर्वतोपरी मला तेच वानवित आहेत. तोच जनार्दन माझ्या मुखाने मुख झाला आहे. माझ्या दृष्टीपुढे मूर्तिमंत होऊन तोच उभा राहत आहेस आणि तोच विवेक देऊन ग्रंथाच्या अर्थाचे लेखन करीत आहे. पण त्यांचे कौतुक विलक्षण आहे, कारण त्यांचे नाव अभंगामध्ये घालून ठेवले नाही. शेवटी नावाचा अभिमानही उरवला जागा ठेवली नाही. हे भाषण ऐकून त्याला संतोष झाला आणि तो म्हणाला, भले शब्बास, खरोखर निज भक्तीचा तू पुतळाच आहेस आणि म्हणून हा गुह्यार्थ तुझ्या तोंडून बाहेर निघाला. ही स्तुती, ती विषय प्रतिपादन, ही ग्रंथाची प्रस्तावना, ही ब्रह्मज्ञान, हे साहित्यशास्त्र, समाधान हे काय हे समजत नाही. तुझा एक एक शब्द म्हणजे सोली व विवेकाचा विवेक आहे. तो संतोषालाच अपरिमित संतोष उत्पन्न करतो. तुझ्या मुखातून जे जे निघते ते संतांच्या हृदयाला बरोबर पटते. मुमुक्ष रूप भ्रमराने कळप यावर गुंजारवरच करीत राहतील. ग्रंथाचा आरंभ सुंदर वठल्यामुळे मुक्त मुमुक्ष साधक आणि बद्ध लोकही केवळ श्रवणानेच स्वस्वरूपाचा अनुभव घेतील.
ह्या वचनामृताच्या तुषाराने ग्रंथरूप भूमी विवेकांच्या अंकुराने एकसारखी भरून गेली आणि 30 फळे येऊन ती सुबलित झाली, किंवा निर्जीवालाच जीव आला अथवा सिद्धाला सिद्धीची प्राप्ती झाली, अगर पतिव्रतेला पती आपल्या वैभवसह वर्तमान प्राप्त झाला. अशा रीतीच्या हर्षभराने मोठ्या आनंदाने मी म्हटले की महाराज, ठीक आहे, तुमच्या चरणकृपा प्रसाद करून ग्रंथाचा अर्थ सहज रीतीने आनंदाने भरील. सेतू बंधनासमयी श्रीरामचंद्रांच्या दृष्टी प्रतापादाने समुद्रावर शिळा तरल्या, किंवा वशिष्ठांच्या आज्ञावरून सूर्यमंडळाच्या ठिकाणी छत्तीस प्रकाशमान झाली, किंवा यज्ञवल्ल्याच्या ऋषीच्या मंत्रदक्षाने सुकलेल्या काष्टालाही उत्तम पल्लव फुटली, किंवा श्वानासही धर्मराजाने स्वर्गवासास पात्र केले, त्याप्रमाणे माझ्या नावाने ग्रंथ प्रसिद्ध होणे हे गुरुच्या आज्ञा प्रतापाचे आणि वैभवाचे द्योतक आहे. एकनाथ व एकादश यांच्या आद्याक्षरावरून घटित पाहिले असता राशी नक्षत्र एकच असते, पण त्या एकामध्येच एक पूर्ण दिसते, तेव्हा त्याची किंमत 10 पटीने अधिक चढते. एकावर एक ठेवला म्हणजे त्याला आका म्हणतात, म्हणून एकालाही एकपणाने सहजच ग्रंथ कर्त्याची स्फुरण झाले आहे. तेथे देखणी आहे, तेथे देखणी करून सारेच मनाने एक समजतो. आणखी त्यावर गुरुजनार्दन एकनाथाच टीकाकार बनवून त्याचे सार्थक करीत आहे. दशम स्कंदातील भाग पाहून एकादश स्कंदाच्या प्रारंभपूर्वी एकादश स्कंदावर जगन्नाथ ग्रंथाचा आरंभ करीत आहे. म्हणून एकादश स्कंदाची ही टीका एकादशीलाच म्हणजे एकनाथ करीत आहे. त्यामुळे ती एकापणाच्या सुखाला एकतत्वाने प्राप्त होईल. आता व्यास, वाल्मिक, भार्गव ज्यांच्या पुराणा तरी उशना कवी हो म्हणून गौरव केला आहे, त्या महाकवींना वंदन करतो आणि आपल्या ज्ञानाचे माझ्या बुद्धीने वृत्ती करावी अशी त्यांना ग्रंथ संपूर्ण होण्याकरिता विनंती करतो. तसेच ग्रंथाचा अर्थ करण्याविषयी महाचतुर्व श्री शंकराचार्यांनी नमस्कार करतो, कारण त्यांनी कर्मठपणाचा विचार बाजूला सारून ज्ञान मार्गाचा पृथ्वीवर प्रकाश पाडला. आता भागवत टीकाकार श्रेष्ठ श्रीधर ज्यांच्या टीकेमध्ये अपार अर्थ भरला आहे त्याला नमस्कार करतो. याशिवाय इतर टीकाकार काव्यकर्ते विवेक चतुर असतील त्यांच्या चरणेही नमस्कार करून ग्रंथ श्रवण करावयास सादर होण्याविषयी विनंती करतो. आता निवृत्तीनाथ प्रमुख ज्ञानेश्वर नामदेव वटकेश्वर यांचे गुरुकृपेने भाग्य थोर आहे अशा प्राकृत कवी श्रेष्ठांनाही वंदन करू, ज्यांचे ग्रंथ अवलोकन केले असता प्राकृत जनांना सुद्धा ज्ञानप्राप्ती होते. त्यांच्या चरणावरही एकात्म भावाने व अनन्य भक्तीने मस्तक ठेवतो. संस्कृत ग्रंथ करते महाकवी म्हणावे आणि प्राकृत ग्रंथ करते लघुकवी गणावे असे का बरे? सोन्याच्या फुलामध्ये अचूक नवी किंवा अमुक जुनी असे म्हणत नाही. कपिला गायीचे ते दूध आणि इतर गायीचे काय ते पाणी. वास्तविक दोन्ही प्रकारचे दूध रंगाने व रुचीने सारखेच मधुर असते. त्याप्रमाणे संस्कृत अर्थाचे जे समजते तेच मराठी भाषांना ही नाही कळते. मग ही मराठी भाषा सणस मानण्याजोगे अडचण काय आहे? राजा होऊन अरण्यात बसला तर त्याच्या सेवकालाही तीच जागा पवित्र होय. जेथे सेवक ज्याच्या सेवेला जर न जातील तर तो त्याला दंड करील. किंवा एक गरीबाची मुलगी आणि एक श्रीमंताची मुलगी अशा 2 मुलींशी राजाने लग्न केले तर सहजच दोघांचीही बरोबरी तेथे सारखीच होते. देश, भाषा, परत्वे, प्रपंचातील पदार्थाची नावे पालटतात, परंतु रामकृष्णादी जी विशेष नामे आहेत ती काही भाषा विभिन्नामुळे पालटत नाही. संस्कृत भाषा मात्र देवाने केली आणि मराठी भाषा काय चोरांपासून निघाली हे सारे अभिमानाचे भ्रम एका बाजूला राहू द्या. उगीच वायफळ बोलण्यात काय हंसील तात्पर्य? संस्कृत भाषेत असो किंवा मराठी भाषेत असो हरिकथा ही पावनच आहे अशी सर्वजण मान्यता देईल. आता माझ्या पितामहाचा पिता असो तो भानुदास, त्याला मी वंदन करूया, कारण त्यांच्या योगानेच हा आमचा वंश व भगवंताला सर्वतोपरी प्रिय झाला आहे. ज्याने लहानपणीच सूर्याला स्वाधीन करून घेतले व स्वतःची चित सूर्य बनला, तसेच मानभिमान सोडून स्वतः भगवंताकडून पावन झाला. ज्याची पदबंध प्राप्ती पाहावयास प्रत्यक्ष विठ्ठलाची मूर्ती आली होती, ते दिप्यमान कुंडले कानात झळकल्यामुळे रात्री दृष्टीस पडली. त्या भानुदासाचा पुत्र चक्रपाणी, त्यालाही सुलक्षण पुत्र झाला. त्याचे नाव सूर्य ठेवून भानुदास
निवर्तला व सूर्याच्या तेजाच्या किरणाने मला रुक्मिणी प्रस्तवली म्हणून रखुमाई ही आमची खरोखर माता होय. ग्रंथ रंभकालीन पूर्वजांच्या मालिकेला मी अभिनंदन केले. अशा वैष्णव कुळात मी जन्मास आलो हे माझे मोठे भाग्य होय. हा वैष्णव कुळामध्येच नारद, प्रल्हाद, सनकादिक, उद्धव, अक्रूर, श्री शुक, वैशिष्ट इत्यादी परमेश्वरांचे मोठमोठे भक्त होऊन सर्व जगाला भूषणभूत झाले. हे सारे वैष्णव ग्रंथ अर्थाकडे वधान देणारे आहेत. म्हणून साऱ्या वैष्णवांतील मालिकेलाही मी ग्रंथरंभी वंदन केले. आता ज्यांच्या गोत्रामध्ये मी उत्तम झालो ते विश्वामित्र लाही नमस्कार करतो. तो प्रतिवृष्टी करणारा केवळ वासुदेव असून गायत्री मंत्राला ज्याच्या योगाने महत्व प्राप्त झाले आहेत. उपनिषदाचे विवेचन करणारा जो यज्ञवल्लक ऋषी त्यालाही वंदन करतो. जो कृपा मृताचा वर्षाव करून कवीच्या कर्तव्याला पुष्टी देतो याला यच्छावत प्राणी मात्राने नमस्कार करतो. कारण त्यांच्यामुळेच परमेश्वराशी सख्य घडले आणि म्हणूनच हा ग्रंथ रंभ उत्तम रीतीने पार पडला. आता जो गुरुचाही गुरु ज्याने आपला बोध विषेद करण्यासाठी ग्रंथ करण्याची स्फूर्ती दिली त्या श्री दत्तात्रयाला नमस्कार करतो. तोच शब्द दाखवून देतो, तोच अर्थाचे अर्थ मनाला भरवितो आणि मग वक्तेपणाही स्वतः देऊन बोलवितो. तो म्हणतो की हे श्रीमद भागवत हे भगवंताचे हृदय आहे. ज्याचे चित्त निरंतर भगवंताच्या ठाई असेल त्यासच ते प्राप्त होईल. हे कल्पाच्याही पूर्वीचे ज्ञान 4 श्लोकांनी भगवंतांनी निजबोध करून देण्यासाठी बुद्धिमान अशा ब्रह्मदेवास उपदेशिले. त्याचा सद्भाव आश्चर्य करण्यासारखाच आहे. कारण शब्द मात्राने एकदा सांगता क्षणीच त्याला अनुभव झाला. सद्गुरु कृपेची थोरवी काय हो सांगावी. त्याने ब्रह्मदेवाला तत्काळ निसंदेह करून टाकले. तोच 4 श्लोकांमध्ये उपदेश गुरु परंपरेचे जशाचा तसा चालत आला. ब्रह्मदेवाने अत्यंत बुद्धिमान व भक्तिमान मानसपुत्र जो नारद त्याला उपदेश केला. त्याने करून नारद तृप्त होऊन तो नख शिखांत अर्थमयच होऊन गेला व पूर्ण परमानंदाने तृप्त होऊन नाचू लागला. तो ब्रह्मविना खांद्यावर टाकून ब्रह्मास अनुकूल गीता गात गात त्या ब्रह्मानंदाच्या भरात नाचत डुलत भूमंडळीत आला आणि सरस्वतीच्या तीरावर उतरला. तेव्हा तेथे व्यास ऋषी शिव यांच्या दृष्टीस पडले. ते अत्यंत दुर्धर अशा संशयाच्या पुरामध्ये अटांगळ्या खात होते. व्यासांनी वेदार्थयुक्त सारी पुराणे रचली पण त्यांचे स्वतःचे व्हावे तसे समाधान म्हणून झाले नाही. ते संशय समुद्रात पडून बुडत होते. तितक्यात तेथे कृपाळू नारदमुनी जाऊन त्यांनी त्यास आपण मुळीच भिवू नका असे आश्वासन दिले. त्यांनी व्यासांना एकांतात नेऊन एकमुखी केले. मग सारांश छेदक असे जे उत्तम 4 श्लोक त्यांना दाखविले ते सूर्याला न दाखविता आकाशाला सुद्धा चोरून कानांपासूनही दूर करून त्यांनी आत्मबोधाचा उपदेश केला. त्या नारदाच्या भाषणाने व्यासांचे संशयाचे छेदन झाले. तेव्हा त्यांच्या मनास पूर्ण सुख समाधान झाले. त्यानंतर स्वतः श्री व्यासांनी दशलक्षण भागवताचा शुकाला उपदेश करून आपल्या आत्मबोधाचे पूर्ण सार्थक केले. जेणेकरून शुकालाही आनंद झाला. तोही परमानंदाने तृप्त झाला. मग तो समाधीस्थ राहून आत्मशांतीनेच निव्वळ होऊन बसला. त्यामुळे समाधीला साहजिक समाधान प्राप्त झाले. मग त्याच्या स्थितीत परीक्षितीला ब्रह्मज्ञान सांगण्याकरिता तो अकस्मात त्यांच्या तेथे आला. परीक्षितीचा अधिकार पाहावा तर त्याने कलिलास बांधून ठेवलेले होते. त्याचा अधिकार धर्माहूनही थोर आहे असे प्रत्ययास येत होते. कारण श्रीकृष्ण भूलोकावर असेपर्यंत धर्मराजा राहिला होता व कृष्ण निजधामाला गेल्यानंतर तो कलीच्या भयाने पळाला. पण परीक्षिती कलीलाही दाबात ठेवून राज्य करत असे. अर्थात धर्माहूनही तो अधिक धैर्यवान होता. तो अर्जुनाच्या निर्व्यांग अशा वीर्य परंपरेने उत्पन्न झालेला होता. कृष्ण भगिनी सुभद्रा आजीबाईचा तो नातू, सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू व अभिमन्यूचा पुत्र परीक्षिती. त्यांचा पिंड म्हणजे अधिकाराचे केवळ रत्न होय. कारण त्याचे रक्षण गर्भामध्ये साक्षात श्रीकृष्णांनी केले होते. तो गर्भात असताना त्याच्या भयाने अश्वस्ताचे शस्त्र आत शिरू शकले नाही. त्याचा पूर्ण अधिकार सांगायला कोण समर्थ आहे. ज्याने गर्भामध्ये आपले संरक्षण केले तोच परमेश्वर प्रत्येक प्राणी मात्रामध्ये आहे असे तो परीक्षण करीत होता. म्हणूनच त्याचे नाव परीक्षिती असे नाव ठेवले आहे. हा नावाचा महिमा आणि आघात आहे पहा. तो अभिमन्यूचा पुत्र परीक्षिती पृथ्वीचा उद्धार करण्याकरिता जन्माला आला होता. त्याच्यामुळेच त्रिभुवनात्री श्रीमद भागवताची परमार्थ रूप पानपोई निर्माण झालेली प्रसिद्धी आहे. अंगामध्ये वैराग्य आणि विवेक ब्रह्मप्राप्तीसाठी सर्वस्वावर उदक सोडलेले अशा त्या परिस्थितीला पाहून शुकाला अत्यंत आनंद झाला. ब्राह्मणाचा राग फार विचित्र. त्यांनी शापाच्या योगे ब्रह्मज्ञानाचा अधिकार परीक्षितीला दिला. अशाच चरणी काया वाचे मने करून भक्तिभावाने नमस्कार असो.
ब्रह्माहूनही ब्राह्मण श्रेष्ठ हो याविषयी मी फार काय सांगावे, पण साक्षात श्री विष्णूही हृदयावर श्रीवंचलन अद्यापि मिरवतात, म्हणून ब्राह्मण हा ब्रह्माचाही देव होय, हा माझा सिद्धांत अगदी खरा खरा आहे. म्हणूनच नारायण वेद रूपाने ब्राह्मणाच्या पोटी येऊन वृद्धिगत झाला. म्हणून ब्राह्मण हे पृथ्वीवरचे देव आहे, साक्षात प्रब्रह्माचे अवयव आहेत. हे असता त्यांना भजन नाही, ज्यास भजत नाही तो दुर्दैव अत्यंत कपाळकरण ठेवय. ब्रह्मांडाचे सामर्थ्य काय विलक्षण आहे. त्यांनी देवाला आपला आज्ञा धारक करून ठेवले आहे. असो मूर्तीची प्रतिष्ठा करताना त्यांच्या केवळ मंत्राने तिच्या ठाई देवांश प्रकट होतो. तेव्हा संत म्हणले, काय सांगावे, तू भक्तीने जे जे स्तवन करतोस त्यामध्ये खरोखर साहित्याचे आणि चातुर्याचे नवे नवे सिद्धांत काढतोस. गणपती आणि सरस्वती ही तू एक ब्रह्मपंक्तीलाच बसविलीस, त्याप्रमाणे संत वर्णनामध्ये स्तुतीच्या रूपाने एकात्मता प्रगट केलीस. नंतर कुल आणि कुलदेवता यांच्या वर्णनामध्ये जी कथा सांगितली ती ऐकून तिच्या श्रवणाने चित्तेचा निखालस विसरवडला. जो सद्भाव संत चरणी तो ब्रह्मांडाच्या ठिकाणी गुरुस्तवनाने संतांना तू संतुष्ट केलेस, तेव्हा तुझी वाणी धन्य होईल. आरतिकनाथा महाराज समर्था, त्रिगुणी तुझी तोर जगद्गुरु जगन्नाथ. आरतिकनाथा एकनाथ नाम सार वेद सहस्राचे गुंज, संसार दुःख नाश महामंत्राचे बीज. आरती एकनाथा एकनाथ नाम घेता सुख वाटेल चिंता, अनंत गोकुळदास धनी न पुरे गाता. आरती एकनाथा सचिदानंद किरोबा महाराज की जय, महान पूर्णानंद परशुराम महाराज की जय, श्री संत सावता महाराज की, दत्तात्रेय जनार्दन एकनाथ महाराज की जय, गाडगे महाराज की. गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त. गोपाल कृष्ण भगवान की जय, सब संतन की जय, अपने अपने माता पिता की जय. गुरुदेव दत्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरि.